हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असाल. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर हाय हॅलो, मी प्रियंका. माझ्या चॅनलवर तुम्हाला होम डेकोर, लाईफस्टाईल, होम ऑर्गनायझेशन, कुकिंग, हेल्दी रेसिपीज आणि डेली ब्लॉग्स आणि आता माझी फिटनेस जर्नी सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर चला, नेहमीप्रमाणे आजचाही दिवस तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात पहिलं गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा दिवस तुमचा खूप छान, मस्त, पॉझिटिव्ह आणि आनंदाने भरलेला जाओ. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या दिवसाची, आपल्या मॉर्निंग रुटीन पासून. 7:36. बाय. आधी मला बाय बाय. तर चला, स्मितला स्कूलसाठी बाईक केल्यानंतर ना आता मी माझ्या कामाला इथे सुरुवात केली होती. आज नाश्त्यासाठी मी पोहे बनवले होते, पण ही जी तयारी आहे ना ती उद्याच्या नाश्त्यासाठीची आहे. कारण आदल्या दिवशी ना मी थोडे उडद डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते इडलीसाठी, आणि ते आज मी वाटून ठेवणार होते. मला असं वाटतं ना, की दुसऱ्या दिवसाची जी नाश्त्याची तयारी असते ना ती आपण आधीच अशी करून ठेवली ना, तर सकाळी उठल्याच्या नंतर नाश्त्याचं जास्त टेन्शन नाही राहत. कारण मुलांना शॉर्ट टिफिन वगैरे आपल्याला द्यायची आणि आपली जी सकाळची धावपळ असते ना ती पण थोडीशी कमी होऊन जाते. म्हणून आज सकाळीच मला ही छान बॅटर तयार करून ठेवायचं होतं. कारण आता पावसाळा असल्यामुळे ना हे बॅटर जे आहे लवकर फर्मेंट सुद्धा होत नाही. पण ह्यामध्ये ना मी थोडेसे 2-4 मेथी दाणे टाकते, त्यामुळे बॅटर छान फर्मेंट सुद्धा होतं. आणि इडल्या सुद्धा छान एकदम मऊ, सॉफ्ट आणि फ्लफी सुद्धा होतात. इडलीच्या पिठासोबतच ना मोड आलेल्या मुगाचं बॅटर सुद्धा मी इथे तयार करून घेतलं होतं. मोड आलेले मूग किती पौष्टिक असतात आणि त्यामध्ये किती प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे ना आपल्या रोजच्या आहारात आणि विशेषतः मुलांच्या नाश्त्यामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या नाश्त्यामध्ये सुद्धा असे प्रोटीन रिच पदार्थ असणं खूप महत्वाचं असतं. आता जेव्हा मी इडलीसाठी तांदूळ भिजत घातले होते ना, त्याच वेळी या मुगाच्या बॅटरसाठी सुद्धा मी थोडेसे तांदूळ वेगळे भिजत घातले होते. फक्त मुगाचे डोसे करण्यापेक्षा ना त्यामध्ये थोडेसे तांदूळ मिक्स करून घालायचे. छान क्रिस्पी होतात हे डोसे आणि टेस्टी सुद्धा होतात. आता तुम्हाला माहितीच आहे की जिमचं रुटीन मी आता सध्या ॲड केलेलं आहे माझ्या रुटीनमध्ये, आणि सध्या माझ्या बॉडीला ह्या सगळ्याची सवय नाहीये. गेल्या खूप वर्षांपूर्वी मी जिमला यायचे, तेव्हाही मी कार्डिओ वगैरेच करायचे, जास्त काही करत नव्हते. आणि आताही माझ्या बॉडीला त्या गोष्टींची सवय होण्यासाठी मी आता हलकं-फुलकंच हे सगळं कार्डिओ वगैरे करतेय. म्हणजे बॉडीला जेव्हा आपल्या एक्सरसाइजची सवय नसते ना, तेव्हा अचानक जर आपण खूप जास्त हेवी वर्कआउट केलं ना, तर आपली बॉडी अजून जास्त पेन करायला लागते असं मला वाटतं. म्हणून जसं-जसं माझ्या बॉडीला ह्या रूटीनची सवय होईल ना, माझे मसल्स किंवा स्ट्रेंथ थोडीशी बिल्ड होईल, तसं मग हळू मी स्ट्रेंथ एक्सरसाइज किंवा बाकीच्या जे पण काही वर्कआउट्स वगैरे असतील, तर त्या सगळ्या मी माझ्या रुटीनमध्ये ॲड करेन. आता सध्या ना इथे काही ट्रेनर वगैरे नाहीये आमच्या क्लब हाऊसमध्ये. ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर इथे ट्रेनर असायला हवा, पण तो नाहीये. पण ठीक आहे, चला असो. आता मी तर माझ्याच मनाने करतीये. कोणाला माहिती असेल तर ते आपापल्या पद्धतीने करतात. आता इथे ट्रेनर वगैरे नसल्यामुळे पण ह्या सगळ्या गोष्टींना खूप विचार करून कराव्या लागतात. कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज नसतं जास्त. आता मी ज्या पण काही गोष्टी करते ना, तर त्या कुठे YouTubeला किंवा कुठे ना कुठे आपण पाहिलेल्या असतात. शक्यतो आपण YouTubeलाच बघतो असे काही व्हिडिओज जे एक्सरसाइजचे वगैरे असतात. आता हे कार्डिओ वगैरे हे मला पहिल्यापासून बऱ्यापैकी माहिती होतं, तर तेच मी आता सध्या करतीये. आता हळू इथून पुढे जे पण काही बाकीचे वर्कआउट्स वगैरे आहेत, तर त्याचे पण मी व्हिडिओज किंवा असं काही त्याच्यावर थोडासा अभ्यास करेन आणि मग ते काही वर्कआउट्स वगैरे मी माझ्या रूटीनमध्ये ॲड करेन. आणि इथे ना मला एक सुंदर कोट आठवतोय, तो मी तुम्हाला सांगते. "द ग्रेटेस्ट वेल्थ इज हेल्थ." ही लाईन रोमन पोएट वर्गिल यांना ॲट्रिब्युटेड आहे. याचा अर्थ अगदी साधा आणि सोपा आहे बरं का. आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही पैसा कमवला, कितीही गोष्टी मिळवल्या, तरी त्या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी आपली हेल्थ चांगली असणं महत्त्वाचं आहे. कारण आपलं शरीर आणि आपली हेल्थ हेच खरं वेल्थ आहे. म्हणूनच आपल्या रोजच्या आयुष्यात आपण आपल्या हेल्थसाठी थोडासा वेळ नक्की काढायला हवा.
मग ते एक्सरसाइज असो, हेल्दी फूड असो किंवा स्वतःसाठी थोडा वेळ काढणं असो. कारण हेल्थसाठी आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो ना, ही आपल्या फ्युचरसाठीची सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. तर चला आता तुमच्यासोबत थोडंसं दुपारचं रुटीन शेअर करते. आता आज ना मी हे ड्रायफ्रुटचे लाडू बनवायला घेतलेत. आता बऱ्याच दिवसापासून ना आमच्या तिघांनाही असं बॉडी पेन वगैरे असं काही जाणवतंय. आता हवामानामुळे की कशामुळे मला माहिती नाहीये. पण म्हटलं चला हे लाडू बनवूयात. आता खारीक खोबऱ्याचे हे लाडू तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील आणि स्पेशली आपण सगळे थंडीत किंवा डिलिव्हरी नंतर हे सगळे लाडू आपण म्हणजे हे लाडू आपण खातो सहसा. स्पेशली थंडीमध्ये आपण हे लाडू बनवतो. मी सुद्धा थंडीमध्येच हे लाडू बनवते. लास्ट टाईमला सुद्धा मी मम्मीला बोलवलं होतं इकडे आणि तेव्हा मग मी हे लाडू तिच्याकडनं बनवून घेतले होते. आता ह्याची रेसिपी मला माहिती नव्हती. म्हणजे काय-काय ह्याच्यामध्ये घालतात हे माहिती होतं, पण त्याचं जे प्रमाण आहे ना, हे मला अजिबातच माहिती नव्हतं. मग लास्ट टाईम मी जेव्हा तिला इकडे बोलवलं आणि तिचं सगळं बघितलं, की काय-काय केलंय, काय-काय नाही, कसं सगळ्या गोष्टी बनवल्यात, तर तसं मी आता ट्राय करणार आहे बनवायला. आता सुद्धा मी तिला 2-3 कॉल करून विचारलं, की कसं बनवायचं, काय? म्हणजे आपण कधी-कधी ना काही गोष्टी विसरून जातो. प्रमाण आपल्या तर लक्षात आता नाही तिला राहत. विचारून-विचारूनच माझं हे सगळं काम चालू होतं आणि मी त्याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी माझ्या मनाच्या सुद्धा ॲड केल्यात. काय आहेत ह्या पुढे मी तुम्हाला दाखवेनच. आता इथे ना मी ही खारीक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण कुटून आणतो म्हणजे दळून घेतो. तर आता लास्ट टाईम मी ना हे बाहेरून दळून आणलं होतं. पण आता सध्या मी हे लाडू ना थोड्या कमी प्रमाणात बनवायला घेतलेत. म्हणून म्हटलं चला घरच्या घरीच हे बारीक करूया. तसं बघायला गेलं तर मी भरपूर म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये हे लाडू बनवणार होते. पण इथे आमच्या जवळपास कुठे ते दळून देण्यासाठी अशी गिरणी वगैरे नाहीये. म्हणून म्हटलं मग अहो बोलले, की "नको तू थोड्याच प्रमाणात हे बनव. आता सध्या तू फर्स्ट टाईम बनवतीये तर थोडंसं बनव. नंतर मग चांगलं झाल्याच्या नंतर अजून एकदा बनव." म्हणून म्हटलं चला थोड्याशा प्रमाणात हे बनवून बघूया. जर मम्मीसारखे सेम जर लाडू झाले, तर मग मी सक्सेसफुल आहे या रेसिपीमध्ये असं मला वाटतंय. आता ह्या लाडूंमध्ये ना मी तुम्हाला म्हणाले तसं मी माझ्या मनाचे सुद्धा काही गोष्टी टाकलेल्या आहेत. तर ह्यावेळी ना मी बरेच असे सीड्स किंवा ड्राय फ्रुट्स टाकलेत. गेल्या वेळेस आम्ही ड्राय फ्रूट ॲड केले होते. जसं की काजू, बदाम ह्या सगळ्या गोष्टी. पण सीड्स ॲड नव्हते केले. पण यावेळी ना मला असं वाटलं की थोडेसे सीड्स सुद्धा यामध्ये इन्क्लूड करूया. कारण असे होममेड लाडू बनवताना ना आपण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळे असे न्यूट्रिशियस जे पदार्थ असतात ना, ते आपण ॲड करू शकतो. ही गोष्ट मला भरपूर आवडते. कारण बाहेरून आणण्यापेक्षा ना असे घरामध्ये छान हेल्दी किंवा फ्रेश असे लाडू आपण घरामध्ये बनवू शकतो. आणि ड्रायफ्रूट आणि सीड्समध्ये आपल्याला माहितीच आहे, की हेल्दी फॅट्स असतात, प्रोटीन, फायबर आणि वेगवेगळे व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स असतात. त्यामुळे ना हे लाडू फक्त चवीसाठी नाही तर आपल्या रोजच्या आहारामध्ये थोडं-थोडं न्यूट्रिशन ॲड करण्याचा हा एक छान पर्याय असतो. त्यामध्ये खारीक, खोबरं, बदाम आणि बाकीचे ड्रायफ्रूट असल्यामुळे ना लाडूंना खरंच छान चव येते. आता हे सगळे जेवढे सीड्स आहेत ना, हे मी सगळे छान खरपूस असे भाजून घेतले होते एकदम स्लो गॅसवरती. तर आता ही खारीक, खोबरं ह्या सगळ्यामुळे थोडासा स्वीटनेस येतोच याच्यामध्ये आणि सीड्समुळे त्याचं न्यूट्रिशनल जे व्हॅल्यू असतं, तर ते सुद्धा वाढतं. ह्यामध्ये मी मेथी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ॲड केलेल्या आहेत. गेल्या वेळी ना आम्ही याच्यामध्ये अळशी जी असते म्हणजे याला आम्ही आळीव सुद्धा म्हणतो. तर हे सुद्धा आम्ही ॲड केलं होतं. मखाने आम्ही गेल्या वेळेस ॲड नव्हते केले. तर यामध्ये मी मखाने आणि सीड्स हे एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत. बाकी आम्ही गेल्या वेळेस सगळं ॲड केलं होतं त्याच्यामध्ये. आता हे अळशी आमच्याकडे आळीव म्हणतात याला अळशीला. तर हे सगळे जेवढे काही ड्राय फ्रुट्स किंवा सीड्स या सगळ्या गोष्टी होत्या ना, त्या मी थोड्याशा अशा स्लो गॅसवरती थोड्याशा अशा गरम करून घेतल्या होत्या. म्हणजे थोडासा क्रिस्पी होतील अशा आणि त्यानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेतल्या होत्या. तुम्हाला इथे दिसतंय तसं आणि त्यामध्ये आता स्पेशली येतो तो म्हणजे डिंक. आता डिंकाचे लाडू खास करून मला भरपूर म्हणजे भरपूर आवडतात. मस्त लागतात. हा डिंक ना खूप क्रिस्पी लागतो ह्या लाडूंमध्ये. मला त्याच्यामुळे आवडतो. आता जेव्हा पण म्हणजे स्मितच्या वेळी माझी जेव्हा डिलिव्हरी झाली होती ना, तेव्हा मी खूप म्हणजे खूप हे लाडू खाल्ले होते. मला खूप आवडले होते आणि तेव्हापासून जे आवडतात ना, ते मला अजूनही आवडतायत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हेल्थसाठी किती फायदेशीर आहेत, तुम्हाला वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. तर आता ह्या सगळ्या लाडूसाठी म्हणजे जवळ-जवळ 2 2.5 किलोचे हे लाडू झाले होते आणि त्यासाठी मी जे काही प्रमाण घेतलंय ना, तर ह्या सगळ्या गोष्टींचं ते प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता.
आता ह्या सगळ्या गोष्टी ना मी अशा छान भाजून तळून घेतल्या होत्या. डिंक मी खास तुपामध्ये तळून घेतला होता. तुम्हाला इथे दाखवायची मी विसरली आहे, म्हणजे व्हिडिओ तिथे ॲड नाही केलाय मी तूप टाकताना. पण मी तुपामध्ये डिंक ॲड करून घेतलं, म्हणजे डिंक तळून घेतला होता. आणि सेम आपण जेव्हा गुळाचा पाक बनवतो, पाक नाही म्हणता येणार याला, मी फक्त गूळ असा वितळवून घेतला होता तुपामध्येच तो सुद्धा. तूप मी इथे अंदाजे टाकलं होतं गूळ वितळवण्यासाठी. असं मेजरमेंट घेऊन काही टाकलं नव्हतं. जसं मी आता ह्याच्यामध्ये 1 किलोचाच गूळ इथे यूज केला होता. आणि नंतर मला असं वाटलं की जास्त लागेल, पण एवढ्यातच माझे हे सगळे लाडू झाले होते. अंदाजेच मी हे तूप टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये मी हा गूळ वितळवून घेतला होता. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी अशा बारीक करून ठेवल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खारीक, खोबरं, सीड्सची पावडर, हा डिंक मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता. आणि आज अहो घरी असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर मदत झाली होती आणि स्पेशली म्हणूनच मी हे सगळं आज काढलं होतं करायला. कारण बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं, म्हणजे सामान तर मी भरून ठेवलं होतं, पण त्याला करायला मुहूर्त येत नव्हता आणि नेमके आज अहो घरी होते, त्याच्यामुळे म्हटलं चला बनवून घेऊयात. आता बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलंय, की ह्या लाडूंमध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलं जातं किंवा उडदाचं पीठ मिक्स केलं जातं. पण ह्यामध्ये मी अशी काही पिठं वगैरे मिक्स केलेली नाहीयेत. फक्त ड्राय फ्रुट्स आणि ह्या सगळ्या गोष्टींनीच मी हे लाडू बनवून घेतलेत. मला स्पेशली खास हेच लाडू आवडतात. मला बाकीचे दुसरे कोणतेही लाडू आवडत नाहीत. कारण मी पहिल्यापासून हीच सेम रेसिपी मी बघत आली आहे आणि त्याच्यामुळेच मी याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड केलं नाही. फक्त सीड्स ॲड केलेत तुम्हाला सांगितलं तसं. कारण मला त्याच्यामध्ये अजून काहीतरी न्यूट्रिशियस गोष्टी पाहिजे होत्या. तर आता आम्ही जो गूळ वितळवून घेतला होता ना, तो असा लगेचच गरम-गरम हे जे मिश्रण आम्ही बनवलं होतं, तर त्याच्यामध्ये लगेचच गरम-गरम आम्ही मिक्स करून घेतला होता. आणि गरम असतानाच हे लाडू वळायला लागतात. म्हणजे सगळं मिक्स करून मग हे लाडू वळायला घ्यावे लागतात. आणि असंही मला म्हणजे थोडासा त्रासच झाला होता हे लाडू वळण्यासाठी. पण ठीक आहे, चला असो. आता फर्स्ट टाईम मी हे लाडू बनवत होते, त्याच्यामुळे मला कशामुळे ते एवढे वळायला त्रास होत होता किंवा हे असेच वळले जातात का मला माहीत नव्हतं. लास्ट टाईम सुद्धा मम्मीनेच सगळे लाडू वळले होते, तेव्हा मी काय बनवू लागले नव्हते लाडू. मी फक्त रेसिपी पाहिली होती. मी बाकीची दुसरी कामं करता मी फक्त तिची रेसिपी पाहिली आणि बाकी मग लाडू तर तिनेच बनवून घेतले होते. त्याच्यामुळे लाडू बनवायला एवढा त्रास होतो की काय मला माहिती नाहीये. आता हे स्पेशली मला तिला विचारावं लागेल की मलाच झाला होता, म्हणजे काही गोष्टी माझ्याकडून काही कमी पडल्या की काय मला कळालं नाही. पण ठीक आहे, चला असो. लाडू तर खरंच खूप छान झाले होते आणि त्यातल्या त्यात अहो होतेच सोबत, त्याच्यामुळे अजूनच ह्या सगळ्या गोष्टी मला इझी गेल्या. नाहीतर एकटीच्याने तर ह्या गोष्टी काही आपल्याला इझी नाहीयेत असं मला वाटतं. कोणी ना कोणी आपल्यासोबत पाहिजे. आणि एका गोष्टीचा मला आनंद होता, तो म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून ट्राय करत होते की हे लाडू मला कधी बनवायला येतील आणि मी फायनली ते ट्राय केले ह्यावेळेस आणि खरंच खूप छान पद्धतीने मला हे लाडू जमले सुद्धा. मला त्याचा जास्त आनंद होता. तर चला, अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी बनवून घेतले होते. याचं प्रमाण तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं सगळं प्रमाण देईलच. तर चला, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून